Hello students, welcome to the e-learning platform of BSIT's Mechanical Engineering Department. This is Viren Birdi and we are studying Industrial Hydraulics and Pneumatics. We are discussing unit number 2, Pumps and Actuators. In the previous video, we have seen the basic construction of a hydraulic cylinder or hydraulic actuator. In this video, we are going to study the construction and working of linear hydraulic actuator or linear hydraulic cylinder. Let's get started. The classification of hydraulic actuators is the hydraulic cylinders are classified into two types, that is linear and rotary type of hydraulic cylinders. These linear hydraulic cylinders are further classified as single acting, double acting and special design. The single acting linear hydraulic cylinders are further divided as ram type and single acting piston rod. Similarly, double acting are divided into single piston and double piston. And whereas the special design actuators are tandem design, telescopic design and nested cylinder. In this video, we will be discussing the linear hydraulic cylinders. The first type is, the simplest one is single acting ram type of a hydraulic actuator. Figure मध्ये आपण दिसतीये की खाली जे आहे it is a, this is the symbol used for ram type of a cylinder and this is the construction of a ram type cylinder. Now as we see, this is a cylinder. हा एक सिलेंडर आहे आणि या सिलेंडरमध्ये इकडून एक हायड्रॉलिक फ्लुइड आत येण्यासाठी पोर्ट आहे, इकडं ड्रेन आहे आणि या बाजूला वरच्या बाजूला हा एक पिस्टन आहे. सो व्हॉट इज सो स्पेशल अबाउट दिस इज a ram or plunger type hydraulic cylinder is designed to apply force in one direction only. म्हणजे काय, इट इज अ सिंगल ॲक्टिंग. सिंगल ॲक्टिंगचा अर्थ काय आपल्याला माहिती आहे की त्या सिलेंडरमध्ये एकाच बाजूनी फ्लुइड आत जातं. सो दिस इज द ओनली एंट्री पॉईंट फ्रॉम वेअर द फ्लुइड विल एंटर. दॅट इज द रिझन वी आर सेइंग इट इज सिंगल ॲक्टिंग. आणि या केसमध्ये हा जो पिस्टन आहे, हा पिस्टन फक्त फ्लुइड प्रेशरनी वरच्याच बाजूला जाईल. ओके. The basic difference between ram type and other cylinders is ram type cylinder does not have a separate piston and piston rod. आत्तापर्यंत आपण जे काही सिलेंडर्स बघितले त्याच्यामध्ये पिस्टन असायचा आणि एक पिस्टन रॉड असायचा. पण या रॅम टाईपमध्ये फरक हा आहे की हा जो मोठा जाड असा पिस्टन दिसतोय याच्यामध्ये काही असं वेगळं काही नाही आहे. इट्स वन अँड द सेम. म्हणजे काय की याचा एकच आहे. देर इज नो सेपरेट पिस्टन अँड देन पिस्टन रॉड ॲज सच. ओके. द पिस्टन इटसेल्फ इज बिग इनफ अँड हॅज अ युनिफॉर्म डायमीटर. द डिझाईन इज टू अवॉइड बकलिंग ऑफ पिस्टन रॉड ड्यू टू हेवी लोड. याचा उपयोग हेवी लोड लिफ्ट करण्यासाठी केला जातो आणि त्याच्यामुळं त्याचा जो पिस्टन आहे हा स्वतःच एकदम जाड असतो किंवा बिग इनफ असतो. ओके. सो दॅट त्याच्यावरचा जो लोड आहे त्याच्यामुळं त्याचं बकलिंग होऊ नये किंवा ते बेंड होऊ नये. द एक्झाम्पल ऑफ दिस टाईप ऑफ सिंगल ॲक्टिंग रॅम टाईप सिलेंडर इज जॅक सिलेंडर. म्हणजे आपण जो गाडीला जॅक लावतो गाडी लिफ्ट करण्यासाठी, त्याचा जर तुम्ही पिस्टन बघितला तर तो जाड असतो एकदम आणि तो अख्ख्या गाडीला उचलतो. राईट. सो दॅट इज द common example of single acting ram type of a cylinder. The next is single acting cylinder with single piston rod. Now again it is single acting. म्हणजे काय, फ्लुइड एकाच बाजूनी आत जाणार आहे. So fluid is entering from this side. Okay. Or in the symbol it is entering from this side. Okay. याचा रिटर्न कशामुळे आहे, इथं आपल्याला स्प्रिंग दाखवलेली आहे. सो इट इज स्प्रिंग रिटर्न. इथं पण आपल्याला स्प्रिंग दाखवलेली आहे. फ्लुइडने वरती जाणार आणि स्प्रिंगमुळं खालती येणार. These are generally used for
comparatively lower loads than plunger or ram type of hydraulic cylinders. मगाशी आपण जे बघितलं हायड्रॉलिक रॅम टाईप हायड्रॉलिक सिलेंडर, ते आपलं ॲप्लिकेशन कशासाठी होतं की जिथं बल्क ऑपरेशन करायचं आहे किंवा बल्क लोड लिफ्ट करायचं आहे तिथं आपण रॅम टाईप वापरणार. पण तो सुद्धा सिंगल ॲक्टिंगच होता, हा सुद्धा सिंगल ॲक्टिंग आहे. पण याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इथं पिस्टन आहे आणि हा पिस्टन रॉड आहे. दिस इज व्हेरी थिन ॲज कम्पेअर्ड टू रॅम टाईप. त्यामुळे ज्या ठिकाणी लोड कमी आहे त्या ठिकाणी आपण हा सिलेंडर वापरणार. दिस मे बी ग्रॅव्हिटी रिटर्न ऑर स्प्रिंग रिटर्न. आयदर तो लोडमुळं खालती येईल किंवा स्प्रिंगमुळं खालती येऊ शकेल. दिस सिलेंडर फाइंड्स ॲप्लिकेशन इन प्रोडक्शन लाईक क्लॅम्पिंग ऑर पुशिंग. अशा सिम्पल ऑपरेशन्समध्ये आपल्याला या सिंगल ॲक्टिंग सिलेंडर विथ सिंगल पिस्टन रॉडचा उपयोग केलेला दिसतो. ओके. नाव वी विल सी डबल ॲक्टिंग सिलेंडर विथ सिंगल पिस्टन रॉड. फिगरमध्ये जर आपण बघितलं तर इट इज डबल ॲक्टिंग. वाय इट इज डबल ॲक्टिंग? कारण या सिलेंडरमध्ये फ्लुइड दोन्ही बाजूनी एंटर होतं आहे आणि दोन्ही बाजूनी एक्झिटसुद्धा होतं आहे. सो दीज आर द टू पोर्ट्स अवेलेबल इन द सिलेंडर थ्रू विच द फ्लुइड इज गोइंग टू एंटर द सिलेंडर. सिम्बॉलमध्ये बघितलं तर इथं ए पोर्ट आहे, इथं बी पोर्ट आहे. या दोन्ही बाजूनी फ्लुइड आत आणि बाहेर जातं. दिस इज डबल ॲक्टिंग विथ सिंगल पिस्टन रॉड. हा जो रॉड आहे हा एकच आहे, एकाच बाजूला आहे, म्हणून याला सिंगल पिस्टन रॉड असं म्हटलेलं आहे. इन दीज सिलेंडर्स फ्लुइड कॅन बी एक्झर्टेड फ्रॉम बोथ द एंड्स ऑफ द सिलेंडर वेन एवर रिक्वायर्ड. जेव्हा आपल्याला फॉरवर्ड स्ट्रोक पाहिजेला आहे, म्हणजे हा जो पिस्टन आहे हा पुढच्या बाजूला जर पाठवायचा असेल तर आपण एच्या बाजूने फ्लुइड आत ढकलणार, राईट. जर त्याला रिट्रॅक्ट करायचं असेल, मागे आणायचं असेल, तर आपण फ्लुइड बीच्या बाजूने आत ढकलणार किंवा आत सोडणार. हिअर देर आर two different piston areas on both sides of the piston due to the presence of piston rod on one side. जर आपण या पिस्टनचे दोन बाजू बघितली, म्हणजे ही एक बाजू आणि ही एक बाजू, तर या बाजूला राईट साईडला पिस्टन आहे, त्यामुळे याचा एरिया इकडे कमी आहे. सो दिस इज अँड दिस वन इज द पिस्टन एरिया. पण तेच आपण या बाजूला बघितलं तर देर इज नो पिस्टन रॉड, त्यामुळे इकडचा एरिया पिस्टनचा हा जास्ती आहे. Due to the differential area, the retraction stroke is faster than the extension stroke and the force obtained in extension stroke is more than the retraction stroke. काय लिहिले परत एकदा वाचूया. ड्यू टू डिफरन्शियल एरिया. डिफरन्शियल एरिया कुठला? तर हा जास्ती एरिया आहे आणि हा इकडच्या बाजूला पिस्टन रॉड ज्या बाजूला आहे तिकडे कमी एरिया आहे. त्यामुळं जेव्हा याचा रिट्रॅक्शन स्ट्रोक होतो त्यावेळेस तो कंपॅरेटिव्हली फास्टर असतो त्याच्या फॉरवर्ड स्ट्रोकपेक्षा. ओके, यू हॅव टू रिमेंबर दिस. What's the difference between a single acting and double acting hydraulic cylinder? Again. In this video, we will explain the difference between a single acting hydraulic cylinder and a double acting hydraulic cylinder. A single acting cylinder has a piston rod, a cylinder barrel, a hydraulic seal, and normally a bearing to limit how far it pumps out. When you feed oil or your hydraulic fluid into it through the inlet port, it will extend, exerting a force, in this case, lifting a mass. In this example, we're using a micropack hand pump to provide the pressurized fluid. Hand pumps are low-tech and easy, but you could alternatively use an electric pump or air-driven pump. When it has done its work, you need to release the fluid back into the tank. To do this, we fitted a needle valve into the micropacked hand pump. You open the valve and the oil flows, letting the mass drop. You always need a way of returning the cylinder, either gravity return or use a spring. So the single acting cylinder will pump out, doing its work, and retract when the fluid is released back into the tank, in and out. A double-acting cylinder will allow you to push and pull under hydraulic power. You've got a smaller piston rod with a seal on a piston. You have a cylinder barrel and a piston rod bearing with an extra seal. This forms a second hydraulic chamber.
You'll need a 4-way directional control valve to operate your double-acting cylinder. We've added one to our Micropack hand pump. There are 2 connections on this valve, one at either end of the cylinder. Pressurize the bottom of the ram or full bore end to generate force. You need to connect the upper chamber or reduced bore to the tank or the ram will jam. You can see the ram is now extending. At the end of the stroke, we are reversing the 4-way valve so the pressure feed is now connected to the reduced bore end. We can now retract the ram under power and pull the rod back. It doesn't need a spring or gravity to return it. The force generated by the hydraulics will be smaller because the area is smaller. Now you've seen single and double acting hydraulic cylinders or hydraulic rams in action. A simpler single acting cylinder that needs gravity return, and the more complex double acting ram that provides force in both directions. At Serum Hydraulics, we supply Micropack manual pumps to operate single and double acting cylinders. And as the hand pump experts, we've got solutions for a wide range of demanding applications. Talk to us today or find out more at serum-hydraulics.co.uk. आपण मागच्या स्लाइड्समध्ये डबल ॲक्टिंग सिलेंडर विथ सिंगल पिस्टन रॉड बघितलं होतं. आता इथं जो दिसतोय आपल्याला तो आहे डबल ॲक्टिंग सिलेंडर विथ डबल पिस्टन रॉड. म्हणजे हा जो पिस्टन आहे याच्या दोन्हीही बाजूला पिस्टन रॉड्स आहेत, राईट. डबल ॲक्टिंग का म्हणतोय? कारण दोन्ही बाजूनी फ्लुइड आत जाते म्हणून. अँड डबल पिस्टन रॉड. ओके. So they have piston rods on both sides of the piston. दोन्ही बाजूला आहे आणि त्यामुळं दोन्ही बाजूचा त्या पिस्टनचा क्रॉस सेक्शनल एरिया सुद्धा सेमच आहे. याचाच अर्थ त्याचा फॉरवर्ड आणि रिव्हर्स स्ट्रोक हे दोन्हीही सेम स्पीडनी असणार आहेत. Since the annular area is same on both the sides, the forward and reverse strokes have same speed and force. आपण जो मगाशी बघितला डबल ॲक्टिंग सिलेंडर विथ सिंगल पिस्टन रॉड, त्याचा रिट्रॅक्शन स्ट्रोक हा फास्ट होता कारण पिस्टन रॉडच्या बाजूचा ॲन्युलर एरिया हा कमी असल्यामुळं तो जेव्हा रिट्रॅक्ट होतो तेव्हा फास्ट होतो. वेअर ॲज हियर वेन इट इज डबल पिस्टन रॉड तेव्हा दोन्ही बाजूच्या म्हणजे इकडची बाजू आणि इकडची बाजू हे दोन्हीही पिस्टनच्या बाजू सेम एरिया असल्यामुळं त्याचे फॉरवर्ड आणि रिव्हर्स स्ट्रोक हा सेमच असतो. नाव दिस इज अनदर टाईप ऑफ सिलेंडर दॅट इज नोन ॲज टँडम सिलेंडर. नाव हाव इट इज डिफरंट यू कॅन सी हिअर. म्हणजे हे थोडक्यात काय आहे की दोन सिलेंडर्स हे एकमेकांना जोडलेले दिसतात आपल्याला. ए आणि बी हा एवढ्या पिस्टन या सिलेंडरचे पोर्ट्स आहेत आणि सी आणि डी हे इकडच्या सिलेंडरचे पोर्ट्स आहेत, राईट. इथं सुद्धा आपल्याला सिम्बॉलमध्ये दिसते ए आणि बी, सी आणि डी. सो देर आर 4 पोर्ट्स. त्याच्यातला ए आणि सी हा कदाचित जेव्हा ए आणि सी ॲट अ टाईम वर्क होणार आणि बी आणि डी ॲट अ टाईम वर्क होणार. ओके. सो अ टँडम सिलेंडर इज अ कॉम्बिनेशन ऑफ 2 or more सिलेंडर्स वर्किंग इन टँडम, म्हणजे एकत्रित काम करतात ते. दॅट इज कपल्ड मेकॅनिकली टू इच अदर. मेकॅनिकली कपल केलेले आहेत. हाऊ? विथ द हेल्प ऑफ दिस पिस्टन रॉड. ह्या पिस्टन रॉडमुळं हा पिस्टन आणि हा पिस्टन हा मेकॅनिकली जोडलेला आहे आणि मग त्याच्यापुढं हा एक पिस्टन रॉड आहे की जो ॲक्च्युली आत बाहेर करणार आहे आणि ॲक्च्युली काम करणार आहे. ईच सिलेंडर हॅज इट्स ओन इनलेट अँड आउटलेट पोर्ट्स. या पहिल्या सिलेंडरचा इनलेट पोर्ट ए असेल तर आउटलेट बी असेल. सिमिलरली या सिलेंडरचा सी इनलेट असेल तर डी हा आउटलेट असेल. बट दे कॅनॉट ऑपरेट इंडिपेंडंट ऑफ ईच अदर. म्हणजे ए आणि बी एकदा काम करतायत आणि सी आणि डी दुसऱ्या वेळेला काम करतायत असं होत नाही. तर ए आणि सी हे दोन्ही ॲट अ टाईम काम करणार, त्याचबरोबर बी आणि डी ॲट अ टाईम काम करणार. म्हणजे फ्लुईड जर इन होणार असेल तर ए आणि सीमधनं इन होणार एकाच वेळेस आणि बी आणि डीमधनं एकाच वेळेस ते बाहेर पडणार. ओके. The piston rod of the first cylinder
enters through the base of the second cylinder. म्हणजे हा जो पिस्टन रॉड आहे पहिल्या सिलेंडरचा हा दुसऱ्या सिलेंडरच्या बेसला अटॅच आहे किंवा तो त्याच्यातनं बाहेर गेलेला आहे आणि हा या पिस्टनचा बेसला अटॅच केलेला आहे. In this manner, the greater effective surface area of both pistons generate greater force despite a small cylinder diameter and unaltered operating pressure. एकाच प्रेशरला आपण अशा पद्धतीने जास्ती फोर्स जनरेट करू शकतो. म्हणजे ज्या ठिकाणी असं ॲप्लिकेशन आहे की आपल्याला तिथं जास्ती फोर्स पाहिजेल आहे पण प्रेशर मात्र जास्ती आपल्याला जनरेट करता येणार नाही, त्या ठिकाणी आपण टँडम सिलेंडर्सचा वापर करणार. रिमेंबर दिस. द नेक्स्ट टाईप ऑफ सिलेंडर इज टेलिस्कोपिक सिलेंडर. नाव वी नो टेलिस्कोप, बरोबर. टेलिस्कोप आपल्याला माहिती आहे कसं काम करतो. मग आता या फिगरमध्ये जर आपण बघितलं तर या फिगरमध्ये एक सिलेंडर आहे ए डायमीटरचा, त्याच्या आत दुसरा सिलेंडर आहे बी डायमीटरचा आणि त्याच्या आत आणखीन एक सिलेंडर आहे सी डायमीटरचा की ज्याच्यामध्ये पिस्टन आहे. ओके, बाकीचे हे नुसते पोकळ सिलेंडर्स आहेत, राईट. ह्याच्यामध्ये कुठला पिस्टन नाही आहे. सो या एका सिलेंडरमध्ये हा दुसरा सिलेंडर घातलेला आहे आणि या दुसऱ्या सिलेंडरच्या आत तिसरा सिलेंडर घातलेला आहे आणि तिसऱ्या सिलेंडरमध्ये ॲक्च्युली पिस्टन आणि पिस्टन रॉड आहे. ओके, मग हे आपल्याला ॲप्लिकेशन सगळ्यात दिसतंय ते म्हणजे अशा प्रकारच्या ट्रक्समध्ये की जिथं आपल्याला हा टेलिस्कोपिक सिलेंडर दिसतो, बरोबर आहे. जेव्हा आपल्याला ही ट्रॉली लिफ्ट करायची असते तेव्हा आपण या टेलिस्कोपिक सिलेंडरचा वापर करतो. As shown in the figure, telescopic cylinder has a series of ramps nested in telescopic assembly. म्हणजे या छोट्याशा एरियामध्ये ह्या जो सगळ्यात मोठा जो सिलेंडर आहे या छोट्याशा एरियामध्ये मोठाच्या मोठा एक सिलेंडर आपल्याला किंवा एक पिस्टन आपल्याला सामावून घेता येतो. A typical application of telescopic cylinder is a dump truck. Now as figure shows, the cap end port and rod end, the figure shows basically the cap end port and the rod end port. Hydraulic fluid will enter through the cap end port for exerting the pressure force over the piston and extending the ram. या केसमध्ये काय होतंय की जेव्हा पहिल्यांदा इकडून फ्लुइड आत येणार तेव्हा पहिल्यांदा हा सिलेंडर वरती जाणार. ओके, आणि त्याच्यानंतर दुसरा सिलेंडर वरती जाणार. ओके, हा पहिल्यांदा गेला आणि मग हा गेला. रिट्रॅक्शन होताना सुद्धा त्याच पद्धतीने होईल. लार्जेस्ट स्टेज विल बी एक्सटेंडेड फर्स्ट अँड वन्स इट विल बी completed then adjacent stage will start extending. पहिल्यांदा हा केशरी कलरचा वरती गेला. केशरी कलरच्या सिलेंडरचं जेव्हा पूर्णपणे वरती जाईल तो त्याच्यानंतरच ते फ्लुइड परत इथनं आत एंटर होईल आणि मग हा पुढचा सिलेंडर वर जाईल आणि त्याच्यानंतर पुढचा जाईल आणि त्याच्यानंतर तो जो पिस्टन आहे तो पिस्टन बाहेर पडेल. So smallest stage, that is the plunger of the telescopic hydraulic cylinder, will move at the last. So this is how a telescopic cylinder works. म्हणजे एका छोट्या एरियामध्ये जर आपल्याला एक लांबडा सिलेंडर अकोमोडेट करायचा असेल तर त्या ठिकाणी आपण टेलिस्कोपिक सिलेंडरचा वापर करणार. सो दिस इज द सिम्बॉल. लेफ्ट हँड साईडला जो दिसतोय आपल्याला हा टेलिस्कोपिक सिलेंडरचा सिम्बॉल आहे. इकडनं फ्लुइड आत जाते, मग पहिल्यांदा हा सिलेंडर पुढे जाणार, त्याच्यानंतर हा रॅम्प पुढे जाणार आणि इकडनं ते फ्लुइड बाहेर पडणार. आणि राईट साईडला आपल्याला त्याचं ॲप्लिकेशन दिसतंय. हा ट्रक आहे आणि ट्रकमध्ये हा टेलिस्कोपिक सिलेंडर लावलेला आहे आणि जेव्हा आपल्याला हे जी ट्रॉली आहे ही आपल्याला रेज करायची आहे त्यावेळेस आपण तो हायड्रॉलिक सिलेंडर लिफ्ट करतो की जेणेकरून ही ट्रॉली वर जाते, राईट. ओके, सो दॅट इज ऑल अबाउट द टेलिस्कोपिक सिलेंडर अँड द linear cylinders. To revise, we have seen the construction of linear hydraulic actuators in this video. In the next video, we will discuss
about the construction and working of rotary hydraulic actuators. Till then, thank you for watching.